काय तुम्ही सुद्धा नॉनव्हेज लवर आहात? तर चला मग आज आपण नॉनव्हेजमधलाच एक वेगळा असा प्रकार पाहणार आहोत, बोंबीलची चटणी. तर चला मग झटपट तयार होणारी बोंबीलची चटणी कशी बनवायची याची रेसिपी पाहू. नमस्कार, तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. झटपट तयार होणारी बोंबीलची चटणी बनवण्यासाठी येथे मी बोंबील स्वच्छ निवडून घेतली आहे. बोंबील स्वच्छ निवडून झाल्यानंतर मी या बोंबीलला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे. बोंबील धुताना नेहमी गरम पाण्याचाच वापर करा, त्यामुळे बोंबीलमधील सर्व घाण निघून जाते व बोंबील स्वच्छ असे धुतले जातात. आता आपले बोंबील धुवून झाले आहे. आता आपण चटणी बनवण्यास घेऊ. चटणी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते. तेल छान प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले बोंबील टाकून घेऊ. आता आपण या बोंबीलला छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत. याआधीसुद्धा मी तुमच्यासोबत नॉनव्हेजमधील भरपूर अशा रेसिपी शेअर केल्या आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता. 2 ते 3 मिनिटांनंतर आता आपले बोंबील छान असे कुरकुरीत तळले गेले आहेत. आता आपण हे बोंबील तेलामधून काढून घेऊ. आता आपण त्याच तेलामध्ये 1 टीस्पून जिरे, 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ. आता आपण या कांद्याला छान असा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. आता आपल्या कांद्याला छान असा गुलाबी रंग आला आहे. आता आपण यामध्ये 1 मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला टमॅटो टाकून घेऊ. टमॅटो टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत व या टमॅटोला छान असा मऊसूतपणा येईपर्यंत तळून घेणार आहोत. एक ते 2 मिनिटांनंतर आता आपल्या टमॅटोला छान असा मऊसूतपणा आला आहे. आता आपण यामध्ये खोबरं, लसूण व अद्रकची पेस्ट टाकून घेणार आहोत. पेस्ट टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व ही पेस्ट 2 ते 3 मिनिटं चांगल्या प्रकारे तळून घेऊ. 2 ते 3 मिनिटांनंतर आता आपले टमॅटोसुद्धा चांगल्या प्रकारे तळले गेले आहेत व आपली पेस्टसुद्धा चांगल्या प्रकारे तळली गेली आहेत. आता आपण यामध्ये काही मसाले टाकून घेऊ. 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टेबलस्पून घरगुती गरम मसाला व चवीपुरते मीठ टाकून घेऊ. हे सर्व टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत व आता आपण या मसाल्यांना छान असे तेल सुटेपर्यंत तळून घेणार आहोत. आपले मसाले चांगल्या प्रकारे तळले जाण्यासाठी आता आपण यामध्ये थोडेसे गरम पाणी टाकून घेऊ. गरम पाण्यामुळे आपले मसाले चांगल्या प्रकारे तळले सुद्धा जातील व मसाले जळणार सुद्धा नाही. आता आपण या मसाल्यांना 2 मिनिटांपर्यंत चांगल्या प्रकारे तळून घेऊ. 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकतात आता आपल्या मसाल्यांना छान असे तेल सुटले आहे. आता आपण यामध्ये तळून घेतलेले बोंबील टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये थोडेसे गरम पाणी टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या चटणीला 2 ते 3 मिनिटं चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ. 2 मिनिटांनंतर आता आपण या चटणीमध्ये 1 टीस्पून एव्हरेस्टचा मटण मसाला टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. एव्हरेस्ट मटण मसाला टाकून झाल्यानंतर आता आपण ही चटणी 1 मिनिट अजून चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ. 1 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकतात आता आपली चटणीला छान असे तेल सुटले आहे व चटणीत अजिबात पाणी नाही. आता आपण गॅस बंद करून घेऊ. आता आपली गरमागरम अशी बोंबीलची चटणी बनवून तयार आहे. बोंबीलच्या चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.